बाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या कार्यालयीन सुरक्षा रक्षकांना खडसावलेलं आहे। अजित पवार मंत्रालयातील बैठका संपून देवगिरी बंगल्यावर जाण्यासाठी निघाले। मुख्य प्रवेशद्वारावर येताच त्यांची कार आणि सुरक्षा रक्षकांचा ताफा तयार नव्हता। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार येण्याची प्रतीक्षा केली, पण कार काही केल्या येत नव्हती। त्यामुळे सर्वांसमोरच सुरक्षा रक्षकांनी स्वीय सहायकांना अजित पवारांनी चांगलाच दम भरला। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत आहेत। सूरज, अजित पवार संतापलेले दिसत आहेत, का एवढा लेट झाला सुरक्षा रक्षकांना तिथे येण्यास? ताफात का तयार नव्हता? नक्कीच जर का पाहायला गेलं तर आज अजित पवार मंत्रालयामध्ये होते आणि त्यानंतर सर्व जेव्हा बैठका आटपून जेव्हा खालती निघाले तेव्हा सुरक्षा रक्षक पोलिसांकडून त्यांचा जो ताफा होता तो कुठेतरी तयार नव्हता आणि त्यामुळे कुठेतरी अजित पवार यांना कुठेतरी ताटकळत बसावं लागलं, उभं राहावं लागलं आणि ताफा लेट झाला। यामुळे अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दाखवलं आहे, पोलीस सुरक्षा रक्षकांना देखील दाखवलं आहे आणि संपूर्ण ताफा लेट झाला। अजित पवार खालती येऊन थांबले होते, बराच वेळ झाला तरी ताफा आला नव्हता आणि त्यामुळे कुठेतरी अजित पवार या ठिकाणी आपल्याला संतापलेले पाहायला मिळत आहे। सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। वक्तशीर असलेल्या अजित पवारांना संतापलेला आपण पाहतोय, कारण सुरक्षा रक्षकांना त्यांनी खडसावलं। वेळेत कार आणि ताफा तयार नसल्यानं अजित पवार संतापले आणि त्यांनी फोनवरच झापले।